सर नमस्कार सर. नमस्कार. मी विशाखा पृथ्वीराज पाटील, रायपूर छत्तीसगड. सध्या मी पुण्याला आहे सर. मला ब्रह्मविषयी माहिती आमच्या ताई प्रज्ञाताई भगत यांनी सांगितली. त्यांचे खूप खूप आभार. सर मी जेव्हा क्लास जॉईन केला करण्याच्या आधी योगा क्लास केला, विपश्यना केली, शरीराचे व्यायाम झाले, परंतु मन दुःखीच होतं. पण ब्रह्मविद्येचा क्लास जॉईन केल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला. मला स्पॉन्डिलायटिस, मानेचा बेल्ट, थायरॉइड हे 3 आजार होते. स्पॉन्डिलायटिसमुळे रोजचे काम करणे पण अशक्य व्हायचे. मी 1 तास बसू शकत नव्हती. आता मी 2 तास क्लासमध्ये बसले तरी माझी मान दुखत नाही, चक्कर येत नाही, अगदी फ्रेश वाटतं. पहिले जेवण झाल्यानंतर लगेच झोपायची सवय होती. आता ती पूर्णपणे बंद झाली. चिडचिड बंद झाली, निगेटिव्ह विचार कमी झाले. आधी दिवस संपत नव्हता, आता वेळच पुरत नाही. आता मला कळले आहे की आपण जसा विचार करतो तसंच होतं. सकाळी उठल्यानंतर बेडवरच आई ग बाई ग सुरू व्हायचं. आता एकदम फ्रेश उठते आणि कुणाविषयी बोलताना विचार करते की आपल्यामुळे कुणी दुखावला तर जाणार नाही याकडे लक्ष देते. सर पहिले मिस्टरांचा फोन आला की दुखणंच सांगायची. आता पूर्णपणे बदल झाला. माझ्यातला बदल बघून ते पण खूप खुश आहेत. ते रोज विचारतात आज सरांनी काय शिकवले. आता फोनवर क्लासविषयी गोष्टी असतात. आता दिवसभर सरांचेच वाक्य आठवतात. आपले आजार डॉक्टरांशिवाय कुणालाही सांगायचे नाही. स्वीकारायला शिका आणि सोडून द्यायला शिका. अपेक्षा करायची, आग्रह करायचा नाही. भलं कर साधना, कारण परिणामाचा नियम, 9 शाश्वत सत्य, 8 श्वसन प्रकार, वज्रगुरु मंत्र, विश्व प्रार्थना याची उजळणी करते. दिवसभर सरांनी काय शिकवले याचाच विचार सुरू असते आणि सरांचे वाक्य आठवतं, कल क्या हुआ. त्यामुळे काल काय शिकलो हे पहिलेच वाचून ठेवावं लागतं. सर 10 आठवड्यात माझ्यामध्ये खूप बदल झालाय. त्याचे श्रेय फक्त सिनलकर सरांना व सर्व सहशिक्षक ज्योतिताई, प्रसादिताई, पार्टेताई, कल्पिताताई, मंगलाताई, गोडसे सर यांना जात. मी त्यांची शतशः ऋणी आहे सर. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कोटी कोटी वंदन. आभारी आहे, आभारी आहे, आभारी.